तुम्ही पाहू शकता बापूंना काय बनवलंय या ठिकाणी. बापू आहे का यो आहे काही समजायला मार्ग नाही. क्या जमाना आया भाई, बापू को पूरा कलरफुल कर दिया. आणि ती नोट नेमकी ऑर्गनायझरला देणार हा, म्हणजे एवढं छान चित्र वगैरे काढलेलं ते दुसऱ्यांना कसं. हा चालेल, ऑर्गनायझरला. गाईस एवढा कोणी जेवतो का? एवढा कोणी जेवतो? एवढा कोणी जेवतंय? बाबा जेवणाच्या मशनी आहेत रे. बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा. संपूर्ण टिकली माग संपूर्ण नाही बोंबा. बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा. गाईज हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी योगेश भोईर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. गाईज तर आज शो आहे कोणगावला आणि आता शो आम्ही शोसाठी तर गाईज निघालो आम्ही शोसाठी आता जायला. पाहू शकता दिनू आहे, त्यानंतर कुणाल, बाला आणि साहिल. पैसे मस्त आहे. थोडासा जग्याने तर बरबाद केलं गरजेचं आहे. काय बोलता? कुणालने जग्याने तर शेटला पुरा केले. दारी करायची वारी आली. भीक मागायची बाहेर येईल आता थोडे दिवसांनी. सगळं भीक मागेल त्यातले. एसी बीसी लावा. कुणाल तूच बनव आता चिल्ली बिल्ली. 4-5 कस्टमर बनवले कडे डायरेक्ट पलटी. नाही रे त्याच्या हाताला चव आहे. साला पण तो माच करायला लागला आता. तब्येत लय डाऊन आहे ना माझी. घ्यायचे ना कोल्या मुलं घेतले नाही का? खिशाने घेतले ना गोल्या. ते बी पुरल्यावर जर होईल तब्येत बरी. थोडासा क्लीन सेव कसा वाटते आज? हा बरं वाटते नाच्या. प्रत्येकला संजय सोय करून ठेव. बोलोच बरं. 50-50 करायचं. गाईज तुम्हाला शो आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर कमेंट्स करत जा आणि सबस्क्राईब देखील करत जा शो आवडत असतील तर. कुणाल शेठ जरा इकडे बघ. हो शेठ पैसे मोजतो थांबणार. हा पैसा मोजता फुल पैसा आणले ते. दिसलं पाहिजे ना आपटे सुधारलो. किती पैसे आणल्या? 23,000. बस 23,000. 23,000 ना ते तिकडनं 50 येतात ना. कुठून रे? तिकडनं अजून 50 आहे. कोणचं 50? मी सिंगला नाही केला तो येणार येऊ शकतो. बाबा पाऊस होतात आज पाऊस आहेच ना. पाऊस. अरे आवर पैसे जेवून चालले तर पैसे परले पाहिजे. भरतील ना मग. कशी सांगू? एवढं पैसे नाहीत ना. 75 लाख रुपये पैसे नाहीत. आजचा कार्यक्रम तगडा आहे ना. त्याच्यात तुझीच आमचीच मारामारी होईल. हा? तुझी ना आमचीच मारामारी होईल. ज्या बोलतात मला मन सोपतो बोलतात गाणी वाजवलं भेटतील इंट्रोला फुल मारू बोलतात. तोच बोलला सगळं ना मोजायचं रे. 2-3 गाणी वाजव म्हणजे एकच अंतरा. एक म्युझिक एक अंतरा एक गाणं. होली आली आम्हाला योगेश भोईरचा बॅनर टाकला पाहिजे ना लोकांच्या स्टेटसला. हो ना. तब्येतीचं असंच काम. वाट लागली करू बांध. आईच दुर्गाडी किल्ल्यावर आलो. एक 10 मिनिटात कोणगावात पोहोचू आम्ही. तू या ठिकाणी आपल्या दुर्गाडी किल्ल्याची मरम्मत चालू आहे. किल्ला पुन्हा एकदा उभा राहणार आहे. पाहू शकता फुल जोमात काम चालू आहे दुर्गाडी किल्ल्याचा. ही बघा किल्ल्याची कमानी. गाईज तर पोचलो आता लोकेशनवर. पाहू शकता मंडपाच्या एंट्रीवर आलो आहे आम्ही. ही मंडपाची एंट्री आहे घराची. आता तुम्हाला दाखवतो स्टेज वगैरे कसं काय आहे ते. ही एंट्री. केवढी मेहनत करतो बघा पोरगा. हे बघा काय काय घेऊन चाललाय. कीबोर्ड सगळा वाजवतात. हां सर्व एकटाच वाजवतो. पेमेंट पण डबल भेटेल. 4-5 किलोवाला पेमेंट तुला भेटेल. गाईज बघा छावा आज कसा चमकते. बापा खालच्या वर्ष बघा याला लग्न करायला घेतले. पोरगी बिरगी असेल तर द्या. पण मी बोलतो तसा नको करू. मजा नाही ना. आमची बाय पोचली बघ बिचारी. लय कष्ट करतं. कामाला गेली तिकडनं आली आता इकडे थोडासा काम करेल. थोडासा मग
थोडस नाही, पूर्ण काम तर पूर्णच करायचं असतं. बरोबर बरोबर. तिचा फोन कोण लागत आहे त्या बाईचा? ज्या कुठं बघ फ्लूट. गाईज ही आपली टीम. ड्रम सेट, पॅड, महाराज आहेत ढोलकीवर, त्यानंतर कुणाल आहे आपला पॅडवर टिंबाली, आणि क्लॅरनेट आणि सॅक्सोफोन दिनू वाजवतो. त्यानंतर मास्टर, आपण मास्टरला फ्लूट वाजवताना पाहिलं असेल कधी. आज कीबोर्ड आहे, थोडासा आपल्या सिद्धूचा प्रॉब्लेम झाले त्याच्यामुळे. आणि आज आपण एक नवीन इन्स्ट्रुमेंट वाढवलेला आहे, तो म्हणजे आपण सुमित आपल्याकडे आला आहे आज. कच्ची चांगला इन्स्ट्रुमेंट आज आपल्याला पाहायला भेटेल, कच्ची. सुमित थोडासा दणका दे रे. रेडा एक हा आणि थांबडे यांची लग्न नाही झालेली. तिला बोलू दे. नाही बोलू दे तिला. तिने तोंडाचे शब्दलाही घालवले. काय काय टोंगा बोलते आमच्या पोरांना. हा, आज ना उद्या बनतील तूच ते, मला सांगितलंस लग्न होतील की त्यांचे. ज्यांचं लग्न नाही झालेलं आहे त्यांना तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतात? टोंगा. है ना? त्या शब्दाला वजन का देत? मग आता ज्यांची लग्न नाही झालेली आहेत ना आमचे जॅकेट आणला लपून जा बोलते. जा तिकडं. फोन करी नाही तो. आता त्याला सांग, त्याला तूच सांग. सिंगिंग सोडली बोलतो पॅड. किती फोन केले त्याला? या या या. इथं कपड्यांचा आग येऊ बघ. आज घातलं तर फाटला जाईल. यायला तर कावल्या सावल्याचा माल ते ना आणला. कावल्या सावल्याचा माल उल्हास नगर चा. हे नवीन जॅकेट आहे तरीच हे फोटो बिटो काढताय. हा, पण चांगले वाटतात. चांगले वाटतात ना. खर्च केलाय ना, वाटतं ना खर्च केलाय. चांगले वाटतात. बरोबर. ए चला बसा. त्यांची थोबाडा कशी पण असू दे पण ते जॅकेट चांगले वाटतात. म्हणजे आम्ही असंच शिवविवादितच तू म्हणते. कटकट बीप टाकते. नाही मी शिवा दे, मी टाकेन शिवा. एडिटर कोण होतं तुझा? मीच स्वतः. मग बीप नाही टाकणार. हा कसा काय टोंगा? हा नाही तो टोंगा नाही, तो आता बैल झालाय. गाईच लग्न झालेला माणूस बैल असतो. काहीच नाही, तसा काहीच नाही. यो बैल झालाय. सुस्वागतम, शुभ स्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचे, अत्यंत गंगोत नातेवाईकांचे, समस्त पाटील परिवाराकडून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मंडळी, आज पाटील परिवारामध्ये आनंदाचा दिवस. अर्थात आपल्या तेजस्वी ताईच्या हळदी समारंभाचा कार्यक्रम. मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम आपण त्या कर्ता कविताला विघ्न त्याला अर्थातच गणरायाला वंदन करून सुरुवात करतो. तर आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो एक छोटीशी मानवंदना. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, तुमच्या समोर सादर करत आहे लोकगीते कोणी गीतांचा असल धमाल नजराणा. योगेश भोई प्रस्तुत ऑर्केस्ट्रा आई अग्रिकोल यांची शान.
एका वर्षानो पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा संपूर्ण पिकली माग पिकला नाही बोंबा बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा हे संपूर्ण पिकली माग पिकला नाही तो आंबा बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा संपूर्ण पिकली माग पिकला नाही बोंबा बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा जाऊ सांगा तिच्या आईला रे आईला पोऱ्या येले गाईला रे गाईला जाऊ सांगा तिच्या बापाला रे बापाला पोऱ्या येले गाईला रे गाईला घालू टाकात नकली मोत्याची हारी निर्मित दिला बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा पिकली मागचा पिकला नाही बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा तुला हातकणी लावलं माझी कोण बोललं जीव माझा होतय वर खाली तुला हातकणी लावलं माझी कोण बोललं जीव माझा होतय वर खाली सर ऐकून घे ग पोरी नको साडीवर फिरत जाऊ न बघेल कोणी तरी सर ऐकून घे ग पोरी नको गाडीवर फिरत जाऊ न बघेल कोणी तरी ऐकून घे ग पोरी नको गाडीवर फिरत जाऊ न बघेल कोणी तरी सर ऐकून घे ग पोरी नको गाडीवर फिरत जाऊ न बघेल कोणी तरी तुला हातपणी लावलं माझी कोण बोललं जीव माझा होतय वर खाली तुला हातपणी लावलं माझी कोण बोललं जीव माझा होतय वर खाली सर ऐकून घे ग पोरी नको साडीवर फिरत जाऊ न बघेल यो बापाचा रुबाब याचा राजाचा एकुलता एक मी बापाचा रुबाब माझ्या राजाचा एकुलता एक यो बापाचा रुबाब याचा राजाचा किसन गणैया पोरीचा पण दिवान माझे राणीचा अरे इष्टावाला नाही तुझा गाववाला मी बॉयफ्रेंड हाय इष्टावाला नाही तुझा गाववाला मी बॉयफ्रेंड हाय इष्टावाला नाही तुझा गाववाला मी बॉयफ्रेंड काहीच तर आता आम्ही ब्रेक घेतला आणि जेवायला आलोय पोरं आता काही थांबत नाही 10 रुपये पडले हे बघा भरपूर जेवतील पोरं ना पोट भरून जेवायला ना रे अरे व्हेज आहे पण नाही व्हेज आहे व्हेज बोलले यांची तो वरावा कशी झाली हा व्हेज शालूला गेला असता रातचे ना मी शालूला नेन तुम्हाला काय बोला तिने लोकांना मोठीन पैसे द्या हा कुणाल यायला आजपर्यंत दिल्या का मुठीन कवा नास क्या हो रायगडवर आपल्या खाता हे जे 2 टाटा जे म्हणा पण
200 घे टाटाचं 200 घे ताट पकड़ा तुम्ही 200 घे वाढू हा? पाय तर बोलते मा आई शपथ तुम्ही मला आले आजवाला रे बघा थोडा थोडा जा रे जास्त फुगल याच्यात बस 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 पाऊस पाऊस बस 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 निघले काय बोलता हे मटण टाक त्याला मटण टाक तुझा माझा घे मग कमी टाक रे टाक व्हिडिओ टाक त्याला टाक त्याला ब्लॉग अरे भाव टाक अरे कुठे टाकला भाव आवरा त्याने करा भाता विदाऊट टाकला तिने आवरा जेवतो तू शेट आमची सोबत सुमित तू काय काय घेतलं बाबा सुमित एक नले बिले घेतले ना तुम्ही भाकरी घ्यायचं त्यांना पाहिजे. घे ना तू कशी तू भाकरी घेता ना कशी दिसतं बघू दाखव ए घ्या घ्या भाकरी घ्या ए बाबू भाकरी दे ना काहीच एवढा कोणी जेवतो का एवढा कोणी जेवतो एवढा कोणी जेवतंय बाबा जेवणाच्या मशनी आहेत रे या आई शपथ कोणला तरी तुम्ही थपीला लावाल आवरा जावाल ते हा तिने प्रतीकला बोलो एलिया चालू गाईस तर आमचा पॅकअप झालाय हाय जयेश मास्टर दिनूची बॉडी झाली चला सर्व पॅकअप झालाय मस्त शो झालाय किरणदा थँक्यू एकदम मस्त किरणदादा हा पहिला रतुंबुवाचा सर्व लाईव्ह आपल्याला कव्हरेज करायचा यावर्षी आम्ही किरणदादाला खूप मिस केला गाईज ही आमची आजची सर्व लेडीज मंडळी होती आणि तुम्ही पाहू शकता बापूंना काय बनवलंय या ठिकाणी बापू आहे का यो आहे काही समजायला मार्ग नाही क्या जमाना आया भाई बापू को पूरा कलरफुल कर दिया आणि ती नोट नेमकी ऑर्गनायझरला देणार हा म्हणजे एवढं छान चित्र वगैरे काढलेलं ते दुसऱ्यांना हा कशाला चालेल ऑर्गनायझरला दे चाल ती तेवढी एक्स्ट्रा द्या मला ते मोजू नका जास्त हा हा तेच तुला आठवण राहील ना मग परवा कौरव पैसे आहेत औरव पैसे आहेत काहीच नाही तवरच आहेत चिल्लर बिल्लर काहीच नाही पॅकअप झालाय गाईज आता आणि मस्त मजा आली शोला ही शोधतोय कोणाला तरी चलो गाईज हे रात्रीचे किती वाजलेत रे गाईज 4 वाजलेत आणि हा मास्तर काय घेऊन आला बघा हा बघा केरलाचा इडलीवर सांबार बनवायला काय आणला काय याचं नाव काय हा भोपला आवरा मोठा भोपला आकार्याने वाटवला अजून काय काय आणलंय मुला तिकडे 10,700 टीम कुठं पार्टी मोठी होती ना ती आम्हाला वाली ना तुम्हाला किती आली 8,500 अच्छा 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 8,500 अच्छा तर गाईज हा मास्तर कल्याणच्या बाजारात गेला 1 दगडात 2 पक्षी मारले आणि आज आमचं काम पण जिंकून दिला आणि यो भोपला जेवून आला उद्या वाटतं मॅच जिंकून दिली आज मॅच जिंकून दिली ना हो मॅच जिंकून दिली जबरदस्त मजा आली
ओके दोन फ्रीज टाकले त्यांनी हा? नाही नाही लय मस्त मस्त. अरे तो कुठले कांदी चालतं रे यो हा चारी कांदी आहे दोन्ही कांदी आहे चारी कांदी बोलतात ना त्याला गाईज. तर आता मी हा व्लॉग या ठिकाणी एंड करतोय. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट देखील ते बोलतात ते पण करायला विसरू नका. हा व्लॉग एंड आणि कुठला किती गेट नंबर किती आपला धंद्याची ऍड करता गेट नंबर 3 वर जा आणि त्या ठिकाणी तुम्हाला इडलीवर सांबर भेटेल, त्यानंतर तुम्हाला काय पावभाजी भेटेल ताजा. ताजी भाजी दाखव. बघा, ही ताजी भाजी बघा, हीच लगेच बनवणार. ही सकाळची तुम्हाला सांबर बनवायला कोथिंबीर वगैरे आणली. येलो गोळ्या खायला लागेल सांबार हा. खाल्ल्यावर. चलो गाईज बाय. ब्लॉग एंड करतोय. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय.